गुड मॉर्निंग. तर आज आपल्या सीरीजचा डे 35 आहे. फॉर्म भरायची तारीख वाढली आहे, तरी पण तुम्ही आता कुठल्या जिल्ह्याला किती फॉर्म आलेत वगैरे असले व्हिडिओ बघू नका. त्याच्यामध्ये तुमचा टाईम घालवू नका. त्याने काय होते तुमचं कन्फ्युजन होते आणि मग "अरे, मी इथं फॉर्म भरायला पाहिजे होता, मी तिकडे फॉर्म भरायला पाहिजे होता." असं तुमचं आणखी कन्फ्युजन वाढतंय. त्यामुळे अशा सगळ्या ह्या ज्या तुम्हाला विचलित करतात गोष्टी, त्या सगळ्या बाजूला ठेवा आणि फक्त फोकस. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. अलीकडे भारतीय महिला संघाने कोणाला पराभूत करून कबड्डी वर्ल्ड कप 2025चे विजेतेपद मिळवले तर चीनी तायपे यांना पराभूत करून भारतीय महिला संघ यांनी कबड्डी वर्ल्ड कप 2025 जिंकला आहे आणि हा सलग दुसऱ्यांदा आपण जिंकलो आहोत. हा वर्ल्ड कप कुठे झाला आहे? तर हा वर्ल्ड कप बांगलादेशमध्ये कुठे? तर ढाका या ठिकाणी झाला आहे. ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. आता महिला कबड्डी संघ आहे तर त्याची कर्णधार कोण आहे? तर कर्णधार आहे रितू नेगी आणि उपकर्णधार कोण आहे? तर तिचं नाव आहे पुष्पा राणा. यावर्षी तर आपल्या महिला टीमने कमालच केली. काय कमाल केली? तर वन डे वर्ल्ड कप जिंकला, ब्लाइंड वुमनने T20 वर्ल्ड कप जिंकला आणि आता महिलांच्या कबड्डी संघाने महिला कबड्डी वर्ल्ड कप 2025 जिंकला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता मला बरेच कमेंट येतात किंवा मला पर्सनल मेसेज येतात की मॅडम करंट अफेअर जास्त घ्या, करंट अफेअर जास्त घ्या. अरे हेच तर करंट अफेअर आहे आणि एका दिवसाला तुम्ही 5 ते 6 महत्त्वाच्या गोष्टींपेक्षा जास्त डोक्यात ठेवूच शकत नाही. मी 100-200 करंट अफेअर घेईल, 100-200 क्वेश्चन घेईल, पण त्या 100-200 क्वेश्चनला काही इम्पॉर्टन्सच नाही. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते मी घेते. कारण पोलीस भरतीला हे विचारत नाही की हे काय झालं, त्या देशाचा पंतप्रधान आणि या देशाचा पंतप्रधान. आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने किंवा जे अतिज्वलंत विषय आहेत त्याच्या रिलेटेडच करंट अफेअर येतात आणि तसं बघायला गेलं तर सध्या एवढं काय असं विशेष काही घडत नाहीये ज्याच्यावर खूप सारे करंट अफेअर होतील म्हणून. आणि पोलीस भरतीचा विचार केला तर तुम्हाला जास्त डिटेलमध्ये आणि डीपमध्ये जायची गरजच नाहीये. आणि इथे बघा मी एका प्रश्नाचे किती प्रश्न केलेत? 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे इथेच मी तुम्हाला 6 प्रश्न सांगितलेत. हेच तर करंट अफेअर्स आहेत. तुम्हाला याच्याच तर नोट्स काढायच्यात आणि मेन एक्झामला आपल्याला किती प्रश्न येतात? करंट अफेअर्सचे 5 ते 6च क्वेश्चन येतात. 6 म्हणजे खूप जास्त झाले, इतके पण नाहीयेत. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा प्रश्न सुद्धा करंट अफेअरच आहे. काय आहे? फिडे शतरंज विश्वचषक 2025 चे विजेते जावोखिर सिंदारो हे कोणत्या देशाचे आहेत? तर हे उझबेकिस्तान या देशाचे आहेत. आता 2025चा फिडे वर्ल्ड कप कुठे झाला? तर गोवा येथे झाला. त्यामुळे काय होतं हे इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतो आणि 30 ऑक्टोबर पासून ते 27 नोव्हेंबरच्या काळात हा वर्ल्ड कप झाला. आता हा प्रश्न इतका इम्पॉर्टंट नसू शकतो, पण मी जे आता सांगते ते जास्त इम्पॉर्टंट आहे. चेस म्हणलं की तुम्हाला दिव्या देशमुख आठवायला पाहिजे, कारण दिव्या देशमुख ही महाराष्ट्रातील नागपूर इथली आहे. ही फिडे वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे आणि ही भारताची फोर्थ महिला ग्रँडमास्टर बनली आहे. त्यामुळे हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती आपल्याच भारताची कोनेरू हम्पी हिच्या विरुद्ध फिडे वर्ल्ड कप तिने जिंकला आहे आणि दोघी भारताच्याच आहेत. त्यामुळं हा क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता दिव्या देशमुख ही नागपूरची आहे, प्लस आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा कुठले आहेत? तर ते सुद्धा नागपूरचे आहेत. त्याच्यामुळे यावर प्रश्न येण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्यामुळे लक्षातच ठेवा. आता हा प्रश्न स्पेशली आपण घेतला आहे, पण एक रिव्हिजनसाठी मी हा पुन्हा तुम्हाला डिटेलमध्ये सांगितला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पृथ्वीची सर्वात बाहेरील परत कोणती म्हणून ओळखली जाते? तर ती आहे पर्पटी, क्रस्ट. यालाच काय म्हणतात? यालाच प्रावरण असे म्हणतात किंवा भूकवच असे म्हणतात. आता आपलं एक म्हणजे हा कोर मी इथे काढून दाखवते तुम्हाला. ठीक आहे? हा एक कोर आहे. तर हे जे वरची परत आहे ना, ती आहे आपली प्रावरण. त्याच्यानंतर मध्ये असतो तो मॅन्टल. मॅन्टल म्हणजेच काय की तिथे असतो मॅग्मा, लावारस आणि सगळ्यात खाली असतो तो म्हणजे कोर. आता कोरमध्ये कोरचे आणखी 2 भाग पडतात. ते म्हणजे इनर कोर आणि दुसरा आउटर कोर. जो आपला इनर कोर आहे त्याच्यामध्ये लोखंड ही जी इनर कोर आहे याच्यामध्ये काय असतं? तर याच्यामध्ये निकेल आणि आयन असतं आणि हे काय असतं? सॉलिड अवस्थेत असतं. हे निकेल आणि आयन आणखी कसं लिहितात? तर याला लिहितात NiFe. Ni म्हणजे निकेल, Fe म्हणजे आयन. ठीक आहे? आणि आउटर कव्हर जो आहे तो द्रव अवस्थेत असतो. तुम्हाला असं विचारू शकतात की कुठल्या आवरणात ज्वालामुखी आढळते? तर ते मॅन्टल किंवा मॅग्मा या कोरमध्ये ते आढळते. आता प्रावरणात काय आढळतं? तर प्रावरणात सिलिका
आणि ॲल्युमिनियम आढळतात. मॅन्टलमध्ये काय आढळतं तर सिलिका आणि मॅग्नेशियम आढळतात. ठीक आहे, कोणते एलिमेंट्स आढळतात विचारलं तरी सुद्धा तुम्हाला जमायला पाहिजे. आणि कोरमध्ये कुठले प्रकार आहेत आणखी इनर आणि आउटर, आणि त्याच्यामध्ये काय असतं हे सुद्धा मी सांगितलं आहे. आता हा क्वेश्चन ज्वालामुखीच्या दृष्टीने सुद्धा येऊ शकतो की ज्वालामुखी सोडून बाकीच्या गोष्टी तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. वाहनामध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात तर ते बहिर्वक्र स्वरूपाचे असतात. आता गोलाकार आरसे हे कशासाठी वापरतात तर यालाच स्फेरिकल मिरर म्हणतात आणि वैद्यकीय उपकरणे दुर्बिणीमध्ये ह्याचा वापर होतो. सपाट आरसे कशासाठी वापरतात तर आपण घरामध्ये सपाट आरसे वापरतो. काय काय बघा, आपण बाजारातून एक 50-100 रुपयाला आरसे आणतो, ते आपल्याला एकदम असे झिकझॅक असे दिसतात बघा, तर ते सपाट आरसे नसतात. अंतर्वक्र आरसे कशामध्ये वापरतात यालाच कॉन्केव्ह मिरर असेही म्हणतात. बघा सायन्समध्ये आपल्याला होतं. तर याच्यामध्ये प्रतिमा कशी दिसते तर प्रतिमा मोठी दिसते आणि हे दंतवैद्य म्हणजे जे डेंटिस्ट असतात ते हे या प्रकारचे आरसे वापरतात. आणखी दुर्बीणमध्ये वापरतात. पुन्हा सोलार कुकर ह्याच्यामध्ये सुद्धा वापरतात. ह्याच्यामध्ये काय दिसतं की प्रतिमा मोठी दिसते. ठीक आहे, आणि बहिर्वक्र यालाच काय म्हणतात कॉन्व्हेक्स मिरर असे म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की जी प्रतिमा असते ती कशी दिसते लहान दिसते. हे कुठे कुठे वापरतात तर कॉन्व्हेक्स मिरर हा प्रतिमा लहान दाखवतो म्हणून गाड्यांच्या आरशामध्ये वापरले जाते. आणखी कुठे वापरतात तर शॉपिंग मॉलमध्ये सुद्धा वापरले जाते. आता शॉपिंग मॉलमध्ये कसं माहितीये बघा असं पार्किंगचा एरिया असतो आणि ते असे मोठे मोठे आरसे असतात बघा. तर ते मोठ्या आरशातून इथं जाणारा जो माणूस असतो ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की इकडून कुठली गाडी येते का म्हणजे कॉर्नरला. ठीक आहे, तर तिथे कॉन्व्हेक्स मिरर वापरले जातात. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठे व आधुनिक बंदर कोणते? बंदर म्हणजे मंदिराच्या बाहेरचं बंदर नाही, बंदर म्हणजे पोर्ट. ठीक आहे, माकड समजू नका. तर ते आहे नावाशेवा. नावाशेवा हे पनवेल जिल्ह्यात आहे. आता नावाशेवा म्हणजेच काय, नावाशेवालाच जेएनपीटी बंदर असे म्हणतात. ठीक आहे, जेएनपीटी पोर्ट असे म्हणतात. आणखी तुम्हाला नावाशेवा बंदरबद्दल आणखी एक इंटरेस्टिंग माहिती सांगते. जो नावाशेवाला कळंबोली सर्कल आहे, एक कळंबोली सर्कल. जर तुम्ही कधी मुंबईला गेला असाल तर तुम्हाला माहित असेल. मुंबई बेंगलोर हायवे आहे तर तो कळंबोली येथे येऊन नंतर मुंबई सिटीला तो जातो. तर तिथे खूप मोठं असं सर्कल आहे. म्हणजे तिथेच अलिबाग, पुन्हा गोवा वगैरे इथं जाणारे असे रस्ते आहेत. हा मुंबईला वगैरे इथे कल्याण असे जाणारे रोड आहेत आणि खूप मोठं ते सर्कल आहे. तर त्या सर्कल पासून त्या हायवे पासून ते NH 348 इथपर्यंत 5 किलोमीटरचा जो हायवे आहे हा भारतातील सर्वात लहान नॅशनल हायवे आहे. त्यामुळे हा क्वेश्चन आणखी दुसऱ्या प्रकारे अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. आता NH 348 हाच JNPTचा रोड आहे. म्हणजे फक्त JNPT पोर्टला कनेक्ट करण्यासाठी कळंबोलीपासून JNPT पर्यंत फक्त अवघ्या 5 किलोमीटरचा हा हायवे बनवलेला आहे. आणि मग ह्याच्यावरून तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवायचं आहे की सर्वात मोठा हायवे कोणता आहे तर सर्वात मोठा हायवे आहे NH 44. कुठून कुठपर्यंत जोडतो तर तो श्रीनगर पासून ते कन्याकुमारी पर्यंत जोडतो. आणि किती किलोमीटरचा आहे तर तो 4112 किलोमीटरचा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि इथे सगळ्यात महत्वाची बाब काय आहे तर हा जो नावाशेवा JNPTचा जो रोड आहे तर त्याचा नॅशनल हायवेचा नंबर काय आहे तर NH 548. तो कळंबोली सर्कल पासून JNPTला म्हणजेच NH 348 ला कनेक्ट करतो. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आता हे अशा इंटरेस्टिंग पद्धतीने क्वेश्चन तयार केला की एकदम तुमच्या डोक्यात फिट बसेल. तुम्ही सुद्धा अभ्यास अशा पद्धतीनेच करायचा आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना MG रानडे आणि GV जोशी यांनी केली होती? आता हे एक्झामिनरचे खूप फेवरेट आहेत. जर तुम्ही मागच्या वर्षीचे प्रश्न पाहिले ह्याच्या मागचे तर आगरकर, रानडे, जोशी, महात्मा फुले हे ह्याच्यावर प्रश्न असतात म्हणजे असतातच. आणि सगळ्यात जास्त फेवरेट म्हणजे कर्वे. हे तर अति फेवरेट आहे. मग आपलं उत्तर काय आहे? पुणे सार्वजनिक सभा. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 1870 मध्ये MG रानडे आणि GV जोशी यांनी केली आहे. मग अभिनव भारत ह्याची स्थापना कधी झाली तर 1904 मध्ये कोणी केली आहे तर VD सावरकर यांनी केली आहे. आणि याच्यावर आपण क्वेश्चन घेतला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ह्याची स्थापना कधी झाली
तर 1885 मध्ये आणि ती कोणी केली तर A.O. ह्यूम यांनी केली आहे. आणि सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ह्याची स्थापना कधी झाली 1905 मध्ये आणि ती कोणी केली तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली आहे. 1905 ला आणखी काय झालं 1905 ला आणखी काय झालं मी तुम्हाला प्रश्न विचारलेला की त्यावेळेस बंगालची फाळणी झाली होती. ठीक आहे, अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे तुम्हाला. म्हणजे 1905 म्हणलं की तुम्हाला त्याच्या वेळेस ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या त्या लक्षात करायच्या आहेत. पुन्हा हे ज्या स्थापना आहेत त्या कधी आणि कोणी केल्या हे खूप सोपं आहे. म्हणजे तुम्हाला एक 9 ते 10च फक्त लक्षात ठेवायचं आहे, ह्याच्यापेक्षा जास्त काही नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. आता आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनाम आहे. दर्शक सर्वनाम आपले कोण आहेत हा, ही, हे, तो, ती, ते हे काय आहेत आपले दर्शक सर्वनाम आहेत. मग आपल्याला काय उदाहरणं दिली आहेत ती दूरची गोष्ट आहे हे पण दर्शक सर्वनाम आहे. ही आत्ताच घटना घडली आहे ही पण आहे. तो बघा सूर्यास्त, हा बघा माझा रुमाल. आता ती, ही, तो, हा हे काय आहेत सर्व दर्शक सर्वनाम आहेत म्हणून आपलं उत्तर काय येणार सर्व पर्याय बरोबर. पुढचा प्रश्न आहे ती फुलांना नाजूकपणे हाताळते. या वाक्यातील हाताळते हे क्रियापद या प्रकारात मोडते. आता जेव्हा मूळ धातूंना प्रत्यय लावून क्रियापदे बनवली जातात, मूळ धातू त्यांना प्रत्यय लावून क्रियापदे बनवली जातात तेव्हा ते साधित क्रियापद बनतात. उदाहरणार्थ काय की माझ्या पुस्तकातील पाने त्यांनी व्यवस्थित हाताळली नाहीत किंवा हाताळली. आईच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले. इथे हात, पाणावलेचं पाणी. पुन्हा तो शिक्षकाच्या व्यवसायात स्थिरावला, स्थिर. आणखी आम्ही ही पुस्तके मुंबईहून आणवली, वगैरे. जर हे जे आहेत ना स्थिरावली मधलं स्थिर, आणवली मधलं आण, पुढारली मधलं पुढे, हाताळणी मधलं हात हे काय आहेत तर हे अव्ययापासून साधलेले आहेत. म्हणजे काय विशेषण अव्यय वगैरे या नामांपासून ही म्हणजे साधली आहेत ही क्रियापदे म्हणून ह्याचं उत्तर झालं साधित क्रियापद. आता सिद्ध क्रियापद कधी होणार जेव्हा जा, ये, उठ, बस हे जे मूळचे धातू आहेत त्यांना सिद्ध धातू म्हणतात आणि या धातूंना प्रत्यय लावून बनवलेल्या क्रियापदांना सिद्ध क्रियापदे म्हटली जातात. प्रायोजक क्रियापदे म्हणजे काय हे तर सोपं आहे. काय की ज्याच्यामध्ये मूळ धातूंच्या क्रियेचा करता ती क्रिया स्वतःहून न करता म्हणजे स्वतः करत नाही तो दुसऱ्याकडून करवून घेतो तेव्हा प्रायोजक क्रियापद असतं. उदाहरणार्थ काय की आई मुलाला हसवते, आई मुलाला हसवण्याची क्रिया करून घेतीये बरोबर. तर असं. आता गौण क्रियापद, गौण क्रियापद म्हणजे काय की मराठीमध्ये असे काही धातू आहेत की ज्यांना काळाचे किंवा अर्थाचे असे सर्व प्रत्यय न लागता ते थोड्या वेगळ्याच प्रकारे चालतात त्यांना गौण क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ काय की मुलांनी सतत खेळू नये, खेळू नये. सुज्ञास अधिक चांगले न लगे असं जे म्हणतात ते काय आहे ते गौण क्रियापद. न लगे हे काय आहे गौण क्रियापद. नये हे काय गौण क्रियापद. पुन्हा असे वागणे बरे नव्हे हे गौण क्रियापद. समजलं. म्हणजेच काय की समजलं ना नये न लगे हे काय आहेत गौण क्रियापदाची उदाहरणं आहेत. आता गौण क्रियापदे कशी ओळखायची. आहे, नाही, नव्हे, पाहिजे, नको, न लगे, नये या क्रियापदांची रूपे गौण क्रियापदाची असतात. त्यांची मूळ रूपे क्रियापदेच असून त्यांची म्हणजे एक अमुक एक धातू आहे असं निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये एखादा एक स्पेशल असा कुठला तरी धातू आहे त्याच्यापासून हे अक्षर बनलं आहे असं स्पेशली सांगता येत नाही. ते असतात गौण क्रियापद. ठीक आहे, समजलं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात. या वाक्यातील उद्देश विस्तारक कोणते आहे. आता आधी आपण काय करूया वाक्यातील उद्देश कोणता आहे ते शोधूया. उद्देश म्हणजे काय. उद्देश म्हणजे कर्ता बरोबर. आपण हे शिकलो आहोत सिद्ध व साधित शब्द, शब्दांच्या शक्ती याच्यामध्ये मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये शिकवलं आहे. इथे उद्देश म्हणजे काय कर्ता आणि विधेय म्हणजे काय क्रियापद. ठीक आहे, हे कधीच विसरायचं नाही. कारण जेव्हा तुम्हाला विधेय विस्तार उद्देश विस्तार असं जर विचारलं तर तुम्हाला माहिती पाहिजे ह्याचा अर्थ काय. आता या वाक्यामध्ये उद्देश आहे बाई. बाई मराठी विषय शिकवतात. पण कोणत्या बाई. आमच्या शाळेत खूप जास्त बाया आहेत म्हणजे खूप जास्त टीचर्स आहेत. मी कसं ओळखू कोणत्या बाई मराठी विषय शिकवतात. तर पांढरे केस असलेल्या बाई म्हणजेच काय आपला उद्देश विस्तार काय झालं म्हणजे कर्त्याविषयी अधिक माहिती सांगणारं उद्देश विस्तार. मग ते काय आहे पांढरे केस असलेल्या आणि पुढे बाई हा काय आहे कर्ता म्हणजे उद्देश. म्हणून आपलं उत्तर आलं उद्देश विस्तारक कोण आहे पांढरे केस असलेल्या. ठीक आहे,
हे आपलं उद्देश विस्तार आहे. आणि मग शिकवतात हे विधेय, बाई ह्या काय झाल्या, उद्देश झाल्या. समजलं? अशा पद्धतीने एकदम त्या वाक्याला एकदम तोडून फोडून त्याचा व्यवस्थित ग्रॅमॅटिकल यूज करायचा आणि ते समजून घ्यायचं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. गायी गुराख्याकडून बांधली जाते. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. आता हे जे कडून कडून आहे ते बघितलं की तुम्हाला समजायला पाहिजे हे कसं आहे. तर हे कर्मकर्तरी प्रयोग आहे किंवा नवीन कर्मणी प्रयोग आहे. नवीन कर्मणी प्रयोग कसा असतो, तर इंग्लिशमध्ये पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे मराठी भाषेतील वाक्य लिहिली जातात तेव्हा हा प्रयोग होतो. म्हणजे कडून वगैरे असं जेव्हा कर्त्याला लागतं, पण कुठलं कर्मणी वाक्यातील कर्त्याला लागतं, कडून हा प्रत्यय लागतो, तेव्हा हा कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग असतो. एक फॉर एक्झाम्पल मी इंग्लिशमध्ये एक लिहिते, आय ईट अॅन ॲपल. आणि जर मी हे इंग्लिशमध्ये लिहिलं तर अॅन ॲपल ईट काय आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आहे. अॅन ॲपल इज, ईटचा काय होणार, इटन होणार. व्हर्बचा थर्ड फॉर्म, इटन बाय मी, माझ्याकडून. म्हणजे एक सफरचंद माझ्याकडून खाल्ले गेले. कळलं? कर्मणी वाक्यातील कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला तर तेव्हा ते वाक्य काय असतं, कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी. ठीक आहे. आणि हे काय झालं, हे पॅसिव्ह व्हॉइस झाला. म्हणजेच काय की पॅसिव्ह वाक्य झालं आणि हे ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच काय की सरळ वाक्य झालं. समजलं? आणि ह्याचाच कुठला फॉर्म आहे, ह्याचाच हा फॉर्म आहे. समजलं? आता नेक्स्ट बघूया. मिलाप, तपास, दाम, करोड हे कोणत्या मूळ भाषेतून आले आहेत. आता मिलाप, तपास, दाम, करोड हे असे शब्द आहेत जे आपण डेली यूज करतो. मिलाप नाही करत पण तपास करतो, बरोबर. पोलिसांचं मेन कामच आहे. दाम म्हणजे काय, पैसा. करोड म्हणजे काय, आता करोड, किती करोड वगैरे हे आपण डेली यूज करतो. पण हे मराठी भाषेतील शब्द नसून हे हिंदी भाषेतून आलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळं असे कठीण जरी प्रश्न आले तरी तुम्ही थोडंसं एक दामवरून तुम्हाला एक आयडिया यायला पाहिजे, बरोबर. की दाम म्हणतो ना, दाम करी काम वगैरे, तर हे दाम काय आहे, हे हिंदी मधला शब्द आहे. नेक्स्ट बघूया. आता आपल्याला सांगितलं आहे, जर 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार, हे वर्तुळाकार मैदान असेल आणि त्याभोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती. ह्या प्रश्नाची मला लहानपणी ना, म्हणजे एक 10वीत वगैरे खूप भीती वाटायची. पण मला आता कळाले की हे किती सोपे प्रश्न होते आणि त्यावेळेस मी ते सोडून दिले. एक वर्तुळाकार मैदान आहे. 7 मीटरचा काय आहे, रोड आहे. म्हणजे हा 7 मीटर रुंदीचा रोड आहे आणि त्याच्या बाहेरून पण मग एक रोड आहे, बरोबर. तेव्हाच हा रोड होईल ना, असा बंदिस्त रोड होईल. तर आपल्याला काय विचारलं आहे, ह्या रस्त्याचे क्षेत्रफळ विचारले आहे. मग ह्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला अगोदर आतल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढावे लागेल आणि बाहेरच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायला लागेल आणि मोठ्या क्षेत्रफळातून लहान क्षेत्रफळ वजा केले की आपल्याला रस्त्याचे क्षेत्रफळ मिळेल. मग आपल्याला अगोदर काय दिलं आहे, 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल. जर व्यास 28 मीटर आहे तर त्याची त्रिज्या किती असेल, त्याची त्रिज्या असेल 14 मीटर, बरोबर. मग मी काय करते, अगोदर आतल्या वर्तुळाचं हे काढते, काय काढते, क्षेत्रफळ काढते. पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे, आपलं फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर. पाय म्हणजे काय, 22/7. आर स्क्वेअर म्हणजे काय, त्रिज्या किती आहे आपली, 14 गुणिले 14. 7 दुने 14, 22 दुने 44 गुणिले 14. 14 चोक 56, 6 5 11, 616. 616 काय झालं, 616 मीटर स्क्वेअर. आता मी काय करते, जो बाहेरचा सर्कल त्याचं क्षेत्रफळ काढते. मग दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती येईल, आता 7 मीटर रुंद आहे म्हणजेच काय की आता इथे काय येणार, इथे त्रिज्या काय होणार, 7 मीटर वाढणार. 14 मध्ये 7 ऍड केले किती येणार, 21 मीटर. म्हणजे आपली बाहेरची जी आहे त्रिज्या वर्तुळाची ती किती आली, 21 मीटर. मग दुसऱ्या वर्तुळाचा फॉर्म्युला काय झाला, पाय आर स्क्वेअर. पाय किती आहे, 22/7. आर किती आहे, 21 गुणिले 21. आता काय करायचं, कटछाट करायची. 7 त्रिक 21, 22 त्रिक 66 गुणिले 21. 21 सक 126, 126, 1386. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्याचा विचारलंय, बरोबर. ह्याचं या रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलं आहे. मग मी काय करते, मोठ्या क्षेत्रफळातून छोटं क्षेत्रफळ वजा करते, मग आपल्याला मिळणार त्या रस्त्याचं क्षेत्रफळ. मग रस्त्याचे
क्षेत्रफळ बरोबर 1386 मीटर स्क्वेअर वजा 616 मीटर स्क्वेअर. किती येणार? 6तून 6 गेले 0, 8तून 1 गेला 7 आणि 13तून 6 गेले 7. 770 मीटर स्क्वेअर हे आपलं उत्तर आलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलं. समजलं? आता जर एखाद्याने फक्त एवढंच सॉल्व केलं सपोज इथपर्यंत, तर लगेच तो 616ला टिक करेल. एखाद्याने जर बाहेरपर्यंत आलाच तर तो ह्याला टिक करेल. बरोबर? दोन्ही ऑप्शनमध्ये आहेत. पण मेन आपलं उत्तर काय आहे? तर 770 चौरस मीटर. ठीक आहे? नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा खूप इझी आहे. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तर तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील? सरळ सरळ आपल्याला काय करायचं आहे? कॅन्सल आउट करायचं आहे. 5 त्रिक 15, 3 चोक 12 म्हणजे किती दिवस लागतील? 4 दिवस लागतील. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलं. आता हे जे क्वेश्चन आहेत ते जे सोपे 70 ते 80 प्रश्न येतात त्यामधला हा प्रश्न आहे. आणि जे अवघड प्रश्न आहेत म्हणजे जे वरचे 20 मधले जे प्रश्न आहेत अवघड असतात ते या टाईपचे प्रश्न आहेत. समजलं? मी सगळे मिक्स घेते कारण तुम्ही घाबरून नाही जायचं. हे प्रश्न मोठे जरी दिसत असले तर किती सोपे आहेत हे मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे? आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्षे आहे व 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती? आता आपल्याला आजच्या वयाची काय दिली आहे? आजच्या वयाची बेरीज दिली आहे. पण गुणोत्तर कधीचं दिलंय? तर 7 वर्षांपूर्वीचं गुणोत्तर दिलं आहे. मग मी काय करते? गुणोत्तर लिहून घेते. 4x प्लस 6s प्लस 7x आणि काय करते? 72 वर्षातून 7 वजा करणार का फक्त? नाही. आपल्याला गुणोत्तर 7 वर्षांपूर्वीचं आहे, पण हे जी वयाची बेरीज आहे ती 72 वर्षे आजची आहे. मग मी काय करणार? 72 वर्षातून फक्त 7 वजा करणार नाही. कारण 7 वर्ष फक्त एकट्याचं कमी होतंय का? नाही. 4 मधून सुद्धा 7 वजा होणार, 6 मधून पण 7 वजा होणार, 7 मधून सुद्धा 7 वजा होणार. म्हणजेच काय की प्रत्येकाचं वय 7-7 वर्षांनी कमी होणार ना, म्हणजे एकटा फक्त कमी होत नाही. म्हणून 72 मधून 7 21 मी 21 वजा करणार, तेव्हा आपल्याला काय भेटणार? 7 वर्षांपूर्वीच त्यांच्या वयाची बेरीज भेटणार. मग 72 मधून मी 21 वजा केले, किती येईल? 51. किती आलं? 51. आणि ह्यांची बेरीज किती झाली? 6 4 10 7 17 x. मग x ची किंमत काय आली? 17 त्रिक 51. x ची किंमत 3 आली. आपल्याला विचारलं काय आहे? आजचे वय किती? आता मी या गुणोत्तर वरून त्यांचं 7 वर्षांपूर्वीचं वय काढू शकते आणि प्रत्येकांमध्ये 7 मिळवून त्यांची वयाची बेरीज म्हणजे त्यांचं आजचं वय काढू शकते. मग 4 त्रिक किती आले? इथं 4 त्रिक 12, पुन्हा 6 त्रिक 18, 7 त्रिक 21 हे झाले त्यांची 7 वर्षांपूर्वीची बेरीज. मग आजचं वय विचारलंय बरोबर आपल्याला. मग आपल्याला आजचे वय विचारलं आहे म्हणून मी काय करणार? ह्याच्यामध्ये 7 वर्षांपूर्वीचं हे आपलं वय आलं. मग आजचं वय काढण्यासाठी मी याच्यामध्ये 7 ऍड करणार. 12 आणि 7 19, 18 आणि 7 25, 21 आणि 7 28. मग असं आपल्याला ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय? 19, 25, 28. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलं. तसं बघायला गेलं तर 19 पर्यंत तुम्ही थांबला असता तरी तुम्हाला कळालं असतं की ऑप्शनमध्ये 19 फक्त एकाच ठिकाणी आहे. मग लगेच तिथं क्लिक केलं असतं. पण तरी पण आपलं चुकलं नाही पाहिजे म्हणून आपण सगळं डिटेलमध्ये सॉल्व केलं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 3 क्विंटल ज्वारीमधून 7 किलोग्राम ज्वारी काढून घेतल्यास किती क्विंटल ज्वारी शिल्लक राहील? आता हा प्रश्न जे शेतकरी आहेत किंवा ज्यांना शेतीचं ज्ञान आहे त्यांना माहिती असेल की 1 क्विंटल म्हणजे किती किलोग्राम? किती? 100 किलोग्राम. पण जे शहरातून बिलॉंग करतात किंवा ज्यांना शेतीचं काही नॉलेजच नाही त्यांना 1 क्विंटल म्हणजे किती किलोग्राम हे कळणारच नाही. त्यांच्यासाठी हा मी प्रश्न घेतला आहे. आता या प्रश्नावरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला परिमाण हा चॅप्टर कंप्लीट करायचा आहे. 1 क्विंटल म्हणजे काय? 1 क्युसेक म्हणजे काय? पुन्हा टन वगैरे ह्याचा जे त्याचे लोअर युनिट्स आहेत त्याच्यामध्ये काय होतं ते आता आपल्याला हे माहिती आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर वगैरे हे असं आता विचारत नाही. आता मिलीलीटर, मिलीग्राम वगैरे असे प्रश्न विचारतात. त्यामुळे तुम्हाला ते पाठ करायचे आहेत. आता इथं बघायला गेलं तर आपल्याला काय दिलं आहे? 3 क्विंटल ज्वारी दिली आहे आणि त्यातून 3 किलोग्राम ज्वारी काढून घेतली आहे. मग आपल्याला काय करायला लागेल? एकतर हे किलोग्रामचं क्विंटलमध्ये करायला लागेल किंवा क्विंटलचं किलोग्राममध्ये करायला लागेल.
आता किलोग्रामचं क्विंटलमध्ये करायला अवघड आहे, पण क्विंटलचं किलोग्राममध्ये आपण करू शकतो, बरोबर? मग मी काय करते, 3 क्विंटल बरोबर किती किलोग्राम? तर 300 किलोग्राम. आता ह्या 300 किलोग्राममधून 3 किलोग्राम काढून घेतले, म्हणजेच काय? वजा 3. किती येणार? 10तून 3 गेले 7, 9, 2 म्हणजे काय? 297 किलोग्राम. पण आपल्याला क्विंटलमध्ये विचारलं आहे आणि ऑप्शन तर बघा कसे आहेत, एकदम एकदम सेम सेम आहेत 297. पण पॉइंट कुठं द्यायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. मग जर 297 किलोग्राम म्हणजेच काही किती आले? 2.97 क्विंटल. आता इथेच का घेतला मी पॉइंट? कारण 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्राम, बरोबर? मग 297ला जर मी 100 किलोग्रामनी काय केलं? डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल? क्विंटल मिळेल. आणि हे शून्य म्हणजे किती? 2 शून्य म्हणजे 2 घरं सोडून टिंब, म्हणून 2.97 क्विंटल. म्हणून आपलं उत्तर आलं 2.97 क्विंटल. समजलं? आता तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. 1 क्युसेक म्हणजे किती लिटर? आता ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नेक्स्ट बघूया. आपल्याला एक सर्कल दिला आहे आणि डायरेक्ट क्वेश्चन मार्क असं प्रश्न आहे डायरेक्ट. आता आपल्याला इथे काय लॉजिक बसते ते बघूया. मी काय करते, अगोदर सरळ लिहून घेते. 17, 30, 55. आता हा असा पण असू शकतो, इथून सुरुवात होते, किंवा हा असा पण असू शकतो, इथून शेवट होतोय. आपण काय लॉजिक लागतंय अगोदर ते बघूया. 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, 13 25. इथपर्यंत 4 7 13 25. इथे काय लॉजिक लागतंय? तसं 3 6 12. 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 12 दुने 24, 5 आणि 4 9, 2 आणि 2 4. आणि 55 मध्ये 49 मिक्स केले तर 9 आणि 5 14, 5 आणि 5 10. 104 हे आपलं उत्तर आलं. हे सरळ सरळ उत्तर आलं. पण मला इथं आणखी एक लॉजिक दिसतं, ते थोडंसं किचकट आहे. काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते. आता हे बघा, इथं काय आहे? 10 आहे, बरोबर? 6च्या कितव्या पटीत 10 येतात? एकतर 6 एक 6 अधिक 4 10 करू शकतो, किंवा 6 दुने 12 वजा 2 करू शकतो. पुन्हा इथे 10 दुने 20 वजा 2 करू शकतो, पण 10 एक 10 अधिक 7 करू शकत नाही, बरोबर? कारण ते थोडंसं किचकट होईल. मग मी इथं काय लॉजिक लावते? 6 गुणिले 2 वजा 2, 6 दुने 12 वजा 2 10, 10 गुणिले 2 वजा 3, 10 दुने 20 वजा 3. म्हणजे कळलं, ही संख्या गुणिले 2 आणि नंतर 2 4 6, 2 3 4 5 असं जाणार. 17 गुणिले 2 किती? 34 वजा 4. समजलं? 2 3 4. आता इथं काय येणार? वजा 5 येणार. 30 गुणिले 2 वजा 5, 30 दुने 60 आणि वजा 5, बरोबर? मग सेम इथं 55चं 55 गुणिले 2 किती आले? 110. पण वजा किती करायचे आहेत? 106. उत्तर किती येणार? 104. कळलं? थोडंसं ज्यांचं हार्ड अँड फास्ट डोकं चालतं ते हे मेथड वापरतील, आणि जर एखाद्याला वाटत असेल की मला एवढं किचकटात जायचं नाही, तर ते दुसरी मेथड वापरू शकतात. मायनस मायनसची, डायरेक्ट डबल डिफरन्स, टिबल डिफरन्सची. समजलं? आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. प्रसाद इथे आहे, तो उत्तरेकडे 8 किलोमीटर चालला, असा. ठीक आहे? 8 किलोमीटर चालला. त्याच्यानंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. उजवीकडे वळाला आणि 5 किलोमीटर प्रवास केला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर प्रवास केला. 4 किलोमीटर म्हणजे ह्याच्या मध्यापर्यंत आला, 4 किलोमीटर. आणि नंतर पूर्वेकडे 3 किलोमीटर प्रवास केला. आता पूर्व दिशा ही, म्हणून पूर्वीकडे 3 किलोमीटर प्रवास केला. शेवटी तो डावीकडे वळाला आणि 2 किलोमीटर प्रवास केला. म्हणजे डावीकडे 2 किलोमीटर. 2 किलोमीटर म्हणजे काय? ह्याच्या निम्म्यात आणि ह्याच्या इथे. मग इथे पोहोचला तो. तर त्याच्या घरापासून तो किती किलोमीटर अंतरावर आहे? किती किलोमीटर अंतरावर आहे? एकतर आपण असं डायरेक्ट पायथागोरस थेरमनी काढू शकतो, बरोबर? 8तून 2 गेले किती? 6. म्हणजे ही जी बाजू आहे ती 6 आहे. ही बाजू किती आहे? तर 5 आणि 4, 5 आणि 3 8 आहे. मग 8चा स्क्वेअर 64, 6चा स्क्वेअर 36, बरोबर किती आले? 100 आले. मग ही बाजू किती येणार? तर 100चा स्क्वेअर रूट म्हणजे किती येणार? 10. 10 किलोमीटर. म्हणजेच तो मूळ अंतरापासून किती दूर आहे? तर 10 किलोमीटर या अंतरावर इतका दूर आहे. समजलं? जर आपल्याला
म्हणजे इथे जर थोड्या मोठ्या व्हॅल्यू असत्या तर आपण काय केलं असतं, ह्या सगळ्यांची ॲडिशन केली असती. 8 आणि 5 13, 13 आणि 4 17, 17 आणि 3 20 आणि 2 22. पण आपल्याला तसं ऑप्शनमध्ये दिसत नाही. म्हणून आपण इथे काय केलं, पायथागोरस थेरम अप्लाय केला. समजलं? नेक्स्ट बघूया आपण. हे 68 आणि हे 64 आणि 36 कसे आले माहिती आहे ना तुम्हाला? पायथागोरस थेरम a² + b² बरोबर काय ते हायपोटेनियस म्हणजेच काय की ही कर्णाची बाजू येते बरोबर. आणि हायपोटेनियस म्हणजेच काय, स्क्वेअर रूट ऑफ म्हणजे वर्गमूळ हायपोटेनियसचं कर्णाचं ते काय येतं आपलं, ती जी मोठी बाजू असते ती मोठी बाजू येते. पायथागोरस थेरम बरोबर. आता नेक्स्ट बघूया. आपल्याला एक सूत्र दिलं आहे आणि काय आपल्याला सहसंबंध ओळखायचा आहे. 1.2 त्याला 2.1 आणखी काय दिलं आहे 1.6 त्याला क्वेश्चन मार्क. आता हे प्रश्न कसं सॉल्व्ह करायचा. 12चा आणि 21चा असा काही संबंध नाही, पण ह्याला कोणी भाग जातो तर ह्याला 3 ने भाग जातो. 3 चौक 12, 3 7 21. मग हा कोणाचा चौथा घात आहे, 4 चौक 16 आणि 4 7 28. 2.8 आहे का, तर आहे. हे उत्तर असू शकतं. आता इथे जिथून मी हे गणित घेतलं त्यांनी खूप हार्ड अँड फास्ट म्हणजे एवढं विचित्र लॉजिक लावलेलं. ते म्हणजे काय की त्यांनी काय केलं, 3 बाहेर घेतलेला आणि आतमध्ये 0.4 टाकला होता आणि इथं 3 घेतलेला आणि इथं आतमध्ये 0.7 टाकला होता. का, कारण इथं आतमध्ये जे आहे ते तसं घ्यायला. मग मला एक सांगा, जर आपण 0.4 आत टाकला तर इथं 16ला म्हणजे 16ला फक्त 2 4 ह्याने भाग जातो बरोबर. मग इथं आपण काय करणार, 4 आतमध्ये ठेवणार आणि 0.4. इथं काय करणार, 0.7 आतमध्ये ठेवणार आणि काय 3 बाहेर, किंवा 7 बाहेर 0.3 बाहेर. मग 7 21 उत्तर येणार. कारण हे तर लॉजिक बसत नाही बरोबर. म्हणून मी काय केलं की सरळ माझं कुठलं लॉजिक लागलं तर हे लॉजिक लागलं. हे दोन्ही कोणाच्या विभाजक आहेत तर ह्या 3च्या आहेत. 3 चौक 12 आणि 3 7 21. फार तर फार मी 0.4 0.7 घेते आणि इथं हे कुठं होतंय 0.4 4 चौक 16 आणि 4 7 28. म्हणून माझं उत्तर आलं 2.8. समजलं? ते काय काय वेळेस ना काय कायचं खूप डोकं असं विचित्र चालतं जिथं आपण पोहोचू शकत नाही. आता आपण नेक्स्ट बघूया. ह्याच्यासाठी मला एक काय करायचं आहे, एकतर A3 E4 ह्यांचं डायरेक्ट लॉजिक असू शकतं किंवा हे जे संख्या आहेत 3 4 5 6 ह्यांचं सेपरेट लॉजिक असू शकतं. जर तसं असेल तर आपण तेही बघूया. मी अगोदर ABCD लिहून घेते. आता मी काय करते हे लिहून घेते. A3 E4 J5 P6 आणि पुढे क्वेश्चन मार्क. 3 इथे आहे, A इथे आहे, 1 सोडून इथे. E इथे आहे, 4 इथे आहे, J इथे आहे, 5 इथे आहे. म्हणजेच काय की त्यांनी आकड्यांचं लॉजिक सेपरेट घेतलं आहे. आता सरळ दिसते आपल्याला 3 4 5 6 इथे 7 येणार आहे. ऑप्शनमध्ये 7 ह्या 2 ठिकाणी आहेत. म्हणजेच काय की आपल्याला ह्या अक्षर कोणतं येतंय ते ओळखायचंय. A इथं आहे, E इथं आहे, म्हणजेच काय +3. E नंतर J इथे आहे, म्हणजेच काय 1 2 3 4 +4. J नंतर P इथे आहे, म्हणजे काय 1 2 3 4 5 +5. म्हणजेच काय की 3 4 5 आणि पुढे काय येणार अधिक 6. P नंतर 6 किती 1 2 3 4 5 6 म्हणजे 6व्या नंतर आपला आला W आणि आपलं उत्तर आलं W7. समजलं? हे मी तोंडी पण करू शकले असते, पण तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपल्याला एक सिरीज दिली आहे आणि त्याच्यामधलं आपल्याला काय काढायचं आहे, तर चुकीची संख्या काढायची आहे. कसं काढायचं हे बघा. 5 10 17 25 37 आणि 50. आता 5 दुने 10 इथपर्यंत ठीक आहे. 10 आणि 7 17. आता 10 दुने 20 किंवा 10 त्रिक 30 वगैरे असं काहीतरी करावं लागेल. मग आता दुसरं काय लॉजिक बसतंय का ते मी बघते. ठीक आहे. 5 1 5 अधिक 5 5 दुने 10 वजा 3 17 1 17 अधिक 8. हे काय लॉजिक बसत नाही. दुसरं लॉजिक काय बसतंय, तर जरा तुम्ही व्यवस्थित संख्या पाहिल्या तर तुम्हाला एक लक्षात येईल की हे 5 10 17 25 37 आणि 50 हे कोणाच्या तरी वर्गाच्या जवळ आहे. 2 हे काय झालं, सॉरी 5 काय झालं 2चा वर्ग अधिक 1 4 अधिक 1 5. 10 काय झालं
3चा वर्ग अधिक 1 म्हणजेच काय 9 ने 1 10. 17 काय झालं 4चा वर्ग अधिक 1 4चा वर्ग 16 अधिक 1 25. 25 तर स्वतः इटसेल्फ वर्ग आहे म्हणून आपली चुकीची संख्या कुठली झाली तर 25. आता 37 काय आहे 6चा वर्ग अधिक 1 म्हणजे काय 36 अधिक 1. जर 25च्या ऐवजी 26 असतं तर हे पण बरोबर आलं असतं बरोबर. म्हणून आपली चुकीची संख्या ही झाली. आणि शेवटचा 49 7चा वर्ग अधिक 1 49 अधिक 1. समजलं? ह्या अशा पण येऊ शकतात किंवा 2चा वर्ग अधिक 1 म्हणजे 3 3चा वर्ग वजा 1 काय येणार 9 आणि वजा 1 8 4चा वर्ग वजा 1 16तून 1 गेला 15. ही सुद्धा संख्या म्हणजे ही सुद्धा एक सिरीज येऊ शकते आणि अशा प्रकारची सुद्धा सिरीज येऊ शकते. ठीक आहे. तर तुमचा दृष्टिकोन त्या पद्धतीने पाहिजे. तुम्ही तेवढ्या क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. आता हा प्रश्न तुमच्यासाठी. ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि तुम्हाला मी सांगते की ह्याच्यामध्ये काहीही हार्ड अँड फास्ट लॉजिक नाही. खूप सिंपल आहे. ठीक आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.